जी बरोबर 1:46 पहिला बॉल पडलाय. ऑफिशियली टाइम काउंटर आपण आता स्टार्ट करतोय. बॉल तयार रनवे ट्रॅकवर राजकुमार यावेळेला फ्लिक केल्या बॉल फायनलेगच्या बाजूने काढलाय. आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि तितक्याच वेगाने चाललाय बॉल डिफान लेग सीमा पार. ज्ञानेश्वरच्या बॅटमधून महत्वाच्या सामन्याचा पहिला महत्वपूर्ण चार चौकार. मित्र अजित पवार सर व्हाइस ऑफ केल्टन सध्या टिन क्रिक या वाहिनीच्या वतीने आमच्यासोबत जॉईंट झालेले आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. चौकारानं डाव सुरू होतोय. दाफलकाचा श्री गणेशात ज्ञानेश्वर यांच्या बॅटमधून 4 धावा. जन्मान लांबाची वाडी आणि त्यांच्या विरोधात सचिन स्मृती बजरंगी बॉयज दहेगाव या दोन टीमच्या दरम्यान ही महत्वाची लढत. शॉर्ट बॉल बॅकफुटवर गेले कट केला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं. आउटफील्ड अत्यंत वेगवान फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत शर्यत लागली आहे आणि अखेर ही रेस आता जिंकली ती बॉल. वीरेंद्र सेवाग स्टाईल स्कोअर कटचा देखना लाजवाब नजाकत बरा फटका. बॅक टू बॅक सेकंड फोर सलगचा दुसरा चौकार येतोय ज्ञानेश्वरच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 2 चौकार आणि सध्या स्कोर बोर्डवर टीमची धावसंख्या आपण बघत आहोत ती 8 ऑन बोर्ड. पॉवर प्ले भेदण्याचं काम सध्या करत असताना ज्ञानेश्वर 8 धाबा सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला टॅप केलाय समोर एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित झालेत पण बॅकअप हवं तसं आलं नाही. तोपर्यंत मिळते एक सिंगल धावा आणि या सिंगल धाब्याच्या जोरावर सध्या टीमची टोटल सरकते पुढे. जन्मान लांबाची वाडी 9 ऑन बोर्ड 9 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. नऊ धावा सध्या स्कोर बोर्डवर. धनाजीकडे स्ट्राईक आहे. लाईन पावे लागेल सिरीज डेफिनेटली. अंपायर सिग्नल वाईट बॉल मिळेल ते अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्रा धाब्याच्या सोबतीने सध्या टीम सरकते पुढे. जन्मान लांबाची वाडी 10 ऑन बोर्ड 10 धावा सध्या स्कोर बोर्डवर. दोन्ही टीमसाठी महत्वाचे मॅच. यातील विनिंग टीम SR स्पोर्ट्स वडवलीच्या अगेन्स्ट बक्षीस पात्र फेरीमध्ये लढत देताना पाहायला मिळेल. मात्र हा सामना दोन्ही टीमसाठी निर्णायक आहे. बॉल तयार राजकुमार यावेळेला क्लीन बोल्ड बँग ऑन टार्गेट. त्रिफला उद्ध्वस्त दांडी गोल. धनाजी माघारी खातं खुलं न करता त्याचा दांडका काढलाय राजकुमारनं. फलंदाज बाद पहिला हादरा जन्मान लांबाजी वाडीला. फर्स्ट विकेट डाऊन. चला बॅटिंग ऑर्डर ऑलरेडी सेट करून ठेवा. जन्मान लांबाची वाडी सूचना आपल्यासाठी आलेले नरेश सर अँड ऑल टीम. 10 धावा दाखल करते नवीन बॅटर यंग टॅलेंट एमर्जिंग प्लेअर उभरता सितारा. जन्मान लांबाची वाडीचा युवराज बॅटिंगसाठी दाखल होतोय. प्रतिभा संपन्न अष्टपैलू खेळाडू यंग टॅलेंट आहे एमर्जिंग टॅलेंट आहे. जन्मान लांबाची वाडीचा महत्वाच्या सामन्यात आता धनाजी बाद झाल्यानंतर किंबहुना सामन्यामध्ये क्रिकेटचा आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारीने क्रिकेट युवराजला खेळावं लागेल. 10ला पहिला धक्का नुकताच बसला बॅटिंगसाठी नवीन बॅटर युवराज. सध्या आपण बघत आहोत स्ट्रायकर एंडला. राजकुमारच्या खात्यात नुकताच पहिली विकेट ऍड झालेली आहे. क्रॉस बॅटेड इट काउफेसला फिल्डर थोडे दूर आहेत पोहोचतायत. गुड कॅच वेल जज अँड इक्वली टेकन. जयेश होते आणि जयेश यांचं चांगलं जजमेंट. आल्या पावली काढता पाय आता घ्यावा लागलाय तो युवराजला आणि 10ला पहिला षटकांती धक्का दुसरा जन्मान लांबाची वाडीला. फलंदाज बाद.
ते राजकुमारला 10 धावा सध्या स्कोरबोर्डवर. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. बॅटिंगसाठी ज्ञानेश्वर यांची सोबत देण्यासाठी सुनील दाखल होत आहेत. 3 ओव्हरची मॅच, दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा सामना. क्रिकेटमध्ये तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत लढत द्यावी लागते, शेवटच्या क्षणापर्यंत विजयासाठी संघर्ष करावा लागतो, अगदी शेवटच्या बॉलपर्यंत झुंजावं लागतं, तर आणि तरच विजय तुमच्या बाजूनं आणि विजयशी तुमच्या टीमच्या नावावरती नोंदत असतो. प्रयत्न, मेहनत, जिद्द, चिकाटी तुमच्याकडे असेल तर जगाच्या पटलावर तुम्ही कुठेही जा, यशस्वीता नेहमी तुमच्या सोबत असेल. आणि आता या मॅचमध्ये पाहायचं आहे एक्झॅक्टली काय घडेल. सेकंड ओव्हर, जगन तयार. पहिलाच बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न होता, पायावर बॉल आदळलाय. विकेट किपर बॅकअप करतायत. डॉट बॉलनं झाले सुरुवात. जगन यांच्याकडे भरपूर साऱ्या वर्षांचा अनुभव आहे आणि या महत्त्वाच्या सामन्यात तो अनुभव मात्र मार्गी लागतोय. डॉट बॉलनं सध्या टीमची टोटल मात्र धावफलकावर दिसती. 10 ऑन बोर्ड. बॅक टू बॅक 2 धक्के आता दिले. त्याच कारणासह या मॅचमध्ये आता थोडा दबाव बनलाय बॅटिंग करणाऱ्या जनमान लांबाची वाटे क्रिकेट संघावर. जगन यांची देखील जबरदस्त सुरुवात. पहिलाच बॉल टाकलाय डॉट. ओ स्विच इट. थर्ड मॅनला फिल्डर आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच ड्रॉप. ॲक्युरेट थ्रो देखील आला नाही. हवं तसं टायमिंग नव्हतं, हवं तसं मिडलिंग नव्हतं. मात्र शॉट थर्डमॅनला साधा सोपा सहज झेल आता धरतीला दान झालेला आहे. रिप्ले सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट, कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. यावलेला समोर लॉफ्ट केला बॉल. लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचेल का प्रश्न उपस्थित झाला होता. थोडे डबल माइंडेड झाले प्रसाद. बॉल उचलण्यासाठी जास्त वेळ घेतला, तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी चांगला तालमेल साधलाय. 2 धावा मात्र तितक्याच सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावेसोबत सध्या टीमची टोटल आहे 13. 13 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. यावलेला स्ट्रोक फसलाय. बॉल वेत, फिल्डर आलेत. आता चांगलं जजमेंट, वेल जज अँड इक्वली टेकन. प्रसाद यांनी पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाज सुनीलचा खेळ. 13ला 3रा धक्का. आणखीन एक विकेट. गुड रनिंग कॅच टेकन बाय प्रसाद. नवीन बॅटर जनार्दन बॅटिंगसाठी दाखल होत आहे. स्कोर बोर्डवर सध्या नजर टाकली तर धावा आहेत 13. 13ला 3रा धक्का सध्या बसलेला आहे. जगन यांचा देखील जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स. यावलेला टॉपेज बॉल हवेत, फ्लाय झाला बॉल. मात्र एसटी रक्षकाकडून झेल सुटलाय. या षटकाचा विचार केला तर 2 साधे सोपे सहज झेल, शक्य झेल मात्र धरतीला दान झालेले आहेत. फिल्डिंगचं जे स्टँडर्ड आहे, क्षेत्ररक्षणाचा जो दर्जा आहे, तो दर्जा या मॅचमध्ये थोडा ढासळला आहे. फिल्डिंग करणाऱ्या सचिन स्मृती बजरंगी बॉयज दहिगाव क्रिकेट संघाचा. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. लेग कटर होता, रीड करता आला नाही. टॉपेज बॉल हवेत मात्र विकेट किपरकडून कॅच ड्रॉप. एक सिंगल आणि सिंगल सेट स्कोर आपण बघत आहोत 14. स्टील 1 टू गो. हा ट्रॅकर फोर्स केला समोर काव फेसला फिल्डर. एकच धाव, चांगला थ्रो दिला राजकुमारनं विकेट किपर एंडला. एकाच धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. ओव्हरची झाले सांगता एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकांची अंतिम टीमची धावसंख्या 7.50 धाब्याच्या धावगतीनं 15. 3 विकेटच्या मोबदल्यात 15 ऑन बोर्ड. चला, बरोबर 10 मिनिटं 2 षटकं टाकण्यासाठी घेतलेले आहेत. पाण्याची मागणी झालेली आहे, त्याच कारणास्तव विथ द परमिशन ऑफ मॅनेजमेंट कमिटी पाणी आपण मैदानामध्ये पोहोचवतोय. तोपर्यंत देऊयात संधी डीजे कल्पेशला.
5 धावा देत 1 विकेट त्यांनी काढलेली आहे. पहिल्या षटकात 10 धावा देत 2 विकेट फ्रंटलाईन पेसर राजकुमारनं काढल्या होत्या. 2 षटकात 15 बनतायत. ज्ञानेश्वर यांच्याकडे स्ट्राईक आहे. 7 बॉल 11 धाब्यांचं योगदान त्यांच्या बॅटमधून जनार्दन त्यांची सोबत देत आहेत. शेवटचं षटक अंतिम षटक 2 सामन्यात ज्यानं जबरदस्त कामगिरी केलेली आहे. यंग टॅलेंट सचिन स्मृती बजरंगी बॉयज दहेगावचं विलास गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. मागच्या सामन्यात का फिनिश टच दिला होता शिवप्रेमी क्रिकेट संघ शिरगाव विरोधात. पहिलाच बॉल बॅटची कडा थर्ड मॅनच्या बाजूला निघालाय बॉल. क्षेत्ररक्षक 3-3 उपस्थित झालेत. गुड फिल्डिंग चांगलं बॅकअप. शेवटच्या क्षणापर्यंत जय यांनी बॉलचा पाठलाग मात्र सोडला नाही. रिले फिल्डिंग त्या ठिकाणी होते तोपर्यंत मिळतायत त्या 2 धावा आणि या 2 धावेसोबत सध्या एकूण धावसंख्या दाफलकरते अंकित होते ती 17. 17 ऑन बोर्ड. पहिल्या डावाचे बॉल बाकी आहेत अजूनही 5 किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल संघ जनमान लांबाची वाडी. थोडा खाली राहिला बॉल चाललाय थेट एसटी रक्षकाच्या हातात. जो बाउन्स अपेक्षित होता ज्ञानेश्वरला तो बाउन्स या बॉलवर मिळाला नाही. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. शूटर बॉल इन फ्रंट ऑफ स्टंप. डॉट बॉल नव्हते छोटेखानी कमबॅक. धावफलक सध्या स्थिर 17. 17 ऑन बोर्ड. स्टेप आउटून खेळतात. ड्राईव्ह केला समोर मिड ऑफला फिल्डर मिसफिल्ड. बॉल थोडा बाजूला गेलाय. दुसऱ्या धावेचा चान्स बनलाय आणि आता दुसरी धाव देखील तितक्या सहजरित्या बनलेली आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण होत्यात आणि या डबल सेट सध्या स्कोर आपण बघत आहोत 19. 19 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 19 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 10 बॉल 15 धाब्याचे योगदान ज्ञानेश्वर यांच्या बॅटमधून. एकाकी किल्ला सध्या सामन्यात ते लढवत असताना बॅटन पॅड मध्ये बॉल फ्लिक केला. मिड विकेटला फिल्डर थोडे दूर. एक सिंगल बनली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तोपर्यंत सहजरित्या दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. सो या 2 धावेसहित सध्या टीमची टोटल 21. 21 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. एकवीस धावा दाफलकरती पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकाचे 2 बॉल अजूनही बाकी. इथनं एखाद दुसरा मोठा हिट जर आला तर चांगला टार्गेट सेट होईल. स्विच हिटचा टेप तो फसलाय. फ्लाईट दिली होती विथ द पेस विथ द बाउन्स. बीट केलं बॅटर ज्ञानेश्वरला. डॉट बॉलची त्या ठिकाणी झाली आहे सांगता. शेवटच्या षटकात देखील विलास यांची जबरदस्त कामगिरी. 21 धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत. पाहायचं आता शेवट कसा असेल. पहिल्या डावाचा फिनिश कसा असेल. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. टार्गेट सेट करणारा बॉल. शेवटचा बॉल बॅकफुटवर जात हापा फुल केला. डीप मध्ये फिल्डर उपस्थित. एक सिंगल कंप्लीट. सेकंड साठी चान्स घेतला आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील यशस्वी. तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि आता नॉस्ट्रा करेनला तिसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात. फलंदाज ज्ञानेश्वर धावबाद. पहिला डाव संपला. 3 षटकात बनल्या गेल्या 23 आणि विजयासाठी दुसऱ्या डावात सचिन स्मृती बजरंगी बॉयज दहेगावला 24. 24 धावेचं टार्गेट. पहिला डाव समाप्त झालाय. 23 धावा बनल्या गेल्या. 24 धाब्याचं टार्गेट सुरू होत आहे. दुसरं सत्र देखील सुरू होत आहे. इंटरेस्टिंग मॅच. रंगेला सामना कारण बॉलिंग युनिट तगड आहे. जनमान लांबाची वाडीचं मात्र बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये विलाससारखा एक चांगला फिनिशर आहे सचिन स्मृती बजरंगी बॉयज दहेगावकडे. स्टे ट्यून विथच. कुठेही जाऊ नका. जोडले राहा. आदर्श चषक धानिवली क्रीडा स्पर्धेच्या 34व्या पर्वासोबत 10 क्रिक या वाहिनीच्या माध्यमातून. कॉमेंट्री बॉक्समध्ये कोऱ्यात बदलाव आणि ऐकूयात आता दुसऱ्या डावासाठी आवाज कैलास शेलवले सरांचा. थँक्यू.
धन्यवाद दीपवीर बिराडे सर, श्रवण धुमाल सर. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष मनापासून स्वागत. आदर्श चषक दानिवली 2026 स्पर्धेचं गौरवशाली 34वे पर्व, मानाची सन्मानाचे अभिमान जपणारी ही स्पर्धा. मुरबाडचा ग्रामीण वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेला संबोधलं जातं. अत्यंत महत्त्वाचे मॅच सचिन स्फूर्ती बजरंगी बॉयज दहिगाव त्यांच्या विपक्ष लांबाचीवाडी. खेळाच्या उत्तरार्धामध्ये पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष मनापासून स्वागत. पहिल्या डावामध्ये आपण पाहिला टीम लांबाचीवाडी संघ 23 धावा बनवल्या गेल्या, 24 ठेवले आव्हान टीम लांबाचीवाडी संघाच्या पुढे. बरडपाडा गावचे 2 चॉकलेट हिरो कुणाल भोईर, साहिल भोईर इथे उपस्थित राहिलेत, त्यांचे देखील सहर्ष मनापासून स्वागत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 18 बॉल 3 षटकामध्ये 24 धावा बनवण्याकरिता प्रतीक आणि जगन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवर लांबाचीवाडी संघाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरच्या खांद्यावर आता जबाबदारी दिली जाते. पंच देखील सज्ज होत आहेत पंचाच्या भूमिकेत. मुख्य पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय पवन डोळे सर आणि स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत मुकेश गायकर सरांना. पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर जात असताना कट करण्याचा प्रयत्न होता. पंचाचे दोन्ही हात समांतर. वाईड बॉलच्या साह्याने आता या खेळाच्या दुसऱ्या डावाला होते सुरुवात. रनचेसला होते सुरुवात. संघाची धावसंख्या 1. पुन्हा एकदा त्याच दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न होता जगतचा, मात्र यावेळेस चेंडूमध्ये गती देखील नव्हती, उंची देखील नव्हती. त्याच कारणास्तव आता डॉट बॉल पाहायला मिळतोय. वाईड बॉल नंतर छोटे खानी कमबॅक होत असताना गोलंदाज ज्ञानेश्वरच्या माध्यमातून 3 षटक आणि 24 धावींचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सचिन स्फूर्ती बजरंगी बॉयज दहिगाव संघासाठी. यावेळेस लाऊड अपील केली पंचांकडे आणि पंचांचा येतोय होकार. पंचांचा बोट आबाळाकडे. फलंदाज जगनच्या स्वरूपात बसेल पहिला आदरा सचिन स्फूर्ती बजरंगी बॉयज दहिगाव संघात. खेळाडू वृत्ती पाहायला मिळाली जगन यांची. पंचांना समजलं नव्हतं, मात्र स्वतः सध्याच्या घडीला मैदानाच्या बाहेर येत असताना आऊट होत आहेत. नवीन फलंदाज मैदानात मागील मॅचचा हिरो विलास दाखल झालाय. मागच्या मॅचमध्ये तर कामगिरी चांगली राहिली होती विलासची, मात्र तो काळ वेगळा होता, तो क्षण वेगळा होता. आता या सामन्यामध्ये हिरोगिरी दाखवावी लागेल. बॅटिंग करत असताना सचिन स्फूर्ती दहिगाव संघासाठी फलंदाज विलासला. ज्ञानेश्वरला मिळते सफलता. 1 या धावसंख्येवर बसतो पहिला आदरा टीम सचिन स्फूर्ती बजरंगी बॉयज दहिगाव संघाला. फटका इथे चांगला पाहायला मिळतो. हवेमध्ये आहे. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या अंगाने जळ घेण्याचा प्रयत्न होता. 3 क्षेत्ररक्षक बॅकअपला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकदा पूर्ण 2 धावा देखील पूर्ण आणि यशस्वीरित्या अगदी चित्त्याच्या चपळाईने 3 धावा पळून पूर्ण केल्यात. 3च्या साह्याने धावपळक 4 या धावसंख्येवर सचिन स्मृती बजरंगी बॉयज दहिगाव संघ. अगदी कमालीचं रनिंग बिटवीन द विकेट्स दोनही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहिलं. क्षेत्ररक्षण देखील चांगलं राहिलं तिथे बाउंड्री लाईनच्या जवळ. बॅकफुटवर गेले. पुन्हा एकदा मागे आले. कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र टप्पा आता चांगला पकडताय गोलंदाज ज्ञानेश्वरने. चांगली गोलंदाजी आता त्याच्या माध्यमातून देखील चांगली पाहायला मिळते. डॉट बॉल. 14 बॉल 24 ची गरज विजयाकरिता टीम दहिगाव संघाला. यावेळेस कमालीचा चेंडू, चेंज पेस, चेंडू मधली गती काढून घेतली होती. स्लोवर डिलिव्हरी होती ज्ञानेश्वरच्या माध्यमातून. डॉट बॉल हाताला जातोय.
शेवटचा बॉल पहिलं षटक मार्गस्थ आहे. 4 या धावसंख्येवर 1 विकेट. शेवटचा बॉल पहिलं षटक. गोलंदाजी ट्रॅकवर ज्ञानेश्वर. स्टेप आउट करून फटका केलाय समोरच्या दिशेने. लाजवाब स्ट्रोक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स फॉर चौकार. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. धावा फलकावर अंकित झालेल्या आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात 8. 12 बॉल 2 षटक. आता 16 धावींची गरज विजयाकरिता. प्रत्येक सामन्यामध्ये अगदी चांगला खेळ राहिला टीम सचिन स्फूर्ती बजरंगी बॉईज दहिगाव संघाचा. आता दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर तुषार दाखल होत आहेत. पहिल्या षटकामध्ये 8 तर आल्यात. आता 12 बॉल 16 ची गरज विजयाकरता. या षटकामध्ये किती प्रकारे धावा एकवटण्याचा प्रयत्न असेल दोन्ही फलंदाजांचा ते देखील पाहायचंय. विलास आणि प्रतीक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चांगली पार्टनरशिप इथून पुढे ठेवावी लागेल दोन्ही फलंदाजाला. 12 बॉल 2 षटकामध्ये आता 16 धावा बनवाव्या लागतील. पहिल्याच बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूतील उंची धावती आणि चेंडू जाऊन आदळलाय एस्टॅनवर. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. दुसऱ्या षटक सुरुवात सध्याच्या घडीला विकेटच्या साहाय्याने होत असताना टीम लांबाचीवाडी संघासाठी महत्वाच्या सामन्यामध्ये आता हवी तशी कामगिरी न करता विलास सध्याच्या घडीला बाद होतोय. 2 बॉल खेळले 3 धावा त्याने वैयक्तिक बनवल्यात. धावपळकावर धावा 8. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते सचिन स्फूर्ती बजरंगी बॉईज दहिगाव संघासाठी. कल्पेश आता 4थ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी दाखल झाले. 12 बॉल 16 ची गरज होती. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये 11 बॉल 16 ची गरज विजयाकरता टीम सचिन स्फूर्ती बजरंगी बॉईज दहिगाव संघासाठी. मात्र दुसऱ्या बाजूने आता सध्याच्या घडीला सुरुवात चांगली होत असताना तुषारच्या माध्यमातून लांबाचीवाडी संघासाठी पहिल्याच बॉलावर त्याला सफलता मिळते. याच थोडी घाई अपेक्षित असेल. टाइम काउंटर स्टार्ट आहे याचं देखील भान असू द्या. ओ हो व्हॉट अ बॉल. कमालीची गोलंदाजी. कमालीची गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर लेग ब्रेकचा अगदी योग्य वापर तुषारच्या माध्यमातून पाहू शकतोय आपण रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवर. कमालीची गोलंदाजी सध्याच्या घडीला दुसऱ्या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली त्यानंतर हा डॉट बॉल. क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी अधिकचा वेळ खर्च करू नका टीम लांबाचीवाडी संघ. टाइम काउंटर स्टार आहे. वेळेचं बंधन. कोलवा टप्प्याचा चेंडू. कमालीचा चेंडू होता. तितकाच चांगला फटका. समोरच्या दिशेने खेळले होते. स्टेट ट्राय होती मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न देखील केला होता तुषारने. मात्र एक धाव नाही रोखू शकत. सिंगल आली आहे. सिंगलच्या साह्याने धावफलक 9 या धावसंख्येवर. 2 गड्यांच्या मोबदल्यात सचिन स्फूर्ती बजरंगी बॉईज दहिगाव संघ. दुसरं षटक मार्गस्थ. अजूनही 3 चेंडूचा या षटकातील खेळ शिल्लक आहे. कल्पेश आणि प्रतीकची ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची कामगिरी या 2 फलंदाजांच्या माध्यमातून होते ते देखील पाहायचंय. प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षण बदलायला हवं असं स्टेप आउट करून फटका खेळायचा होता. पंचांकडे अपील केली जाते. अपील तर केली होती मात्र अपील मध्ये हवा तसा फील नव्हता.
लेग बॉयच्या स्वरूपात ही सिंगल असेल. धावपळक 10 या धावसंख्येवर सचिन स्फूर्ती बजरंगी बॉयज दहिगाव संघ. 8 बॉल 14चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये रंगत आहे. 10 धावा धावपळकावर आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ या षटकातील अजून शिल्लक आहे. स्ट्राईक एंडवर फलंदाज कल्पेशला आपण पाहतोय. कल्पेशच्या विरोधामध्ये बॅटची टॉप आहे. चेंडू हवेमध्ये बराच काल होता. क्षेत्ररक्षकाने झेल घेण्याचा कोणताही प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला मिळाला नाही. दरम्यान मिळते एक सिंगल. 7 बॉल 13ची गरज आता मैदानाच्या आतमध्ये. टीम सचिन स्फूर्ती दहिगाव संघाला 7 बॉल 13 धावींची इक्वेशन. 7 बॉलमध्ये 13 धावा बनवल्या जातील, रोखल्या जातील हे देखील आता पाहायचं. 11 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्डवर आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा बॉल दुसरं षटक. तुषारची कामगिरी सध्याच्या घडीला चांगली होती आपल्या संघासाठी. शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आगळा वेगळा स्ट्रोक खेळायचा होता फलंदाजाला, मात्र तो अयशस्वी होत असता. तर दुसऱ्या षटकाचा खेळ देखील झालाय समाप्त. 2 षटकाच्या अंती फलकावर धावा 11 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता 6 बॉल आणि 13ची गरज विजयाकरता टीम सचिन स्मृती बजरंगी बॉयज दहिगाव संघाला. घाई अपेक्षित असेल. टीम लांबाची वाडी संघ क्षेत्ररक्षण सजवण्यात अधिकचा वेळ आपल्या माध्यमातून खर्च केला जातोय. वेळेच्या बाबतीत या आदर्श चषकामध्ये अगदी काटेकोरपणे नियम पाळले जातील याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. स्पीडअप दोन्ही संघांच्या माध्यमातून आवश्यक असेल. 6 बॉल 13ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर टीम लांबाचीवाडी संघाच्या माध्यमातून युवराज दाखल होत आहेत. 6 बॉल मध्ये आता 13 धावा बनवाव्या लागतील. या मॅच मध्ये विजय संपादित करायचा असेल दहिगाव संघाला, क्वालिफाय राऊंड मध्ये एंटर व्हायचं असेल तर. पहिलाच बॉल फटका इथे चांगला पाहायला मिळतो. समोरच्या दिशेने केलाय. झेलची संधी होती मात्र झेल सोडला जाते. थ्रो देखील खराब आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी इच्छुक. नॉन स्ट्राईक एंडवर 2च धावेवर समाधान मानतायत. 2च्या साह्याने धावपळक 13 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय दहिगाव संघ. 5 बॉल 11ची गरज विजया करता. आता पहिल्या चेंडूवर झेलची संधी देखील होती मात्र झेल तिथे होऊ शकला नाही. धनाजी होते. 5 बॉल 11. गोलंदाजी ट्रॅकवर युवराज. युवराजचा कमालीचा चेंडू. यावेळेस उंची हवी तेवढी नव्हती. विकेट आता सॅक्रिफाईस होते. विकेटचं होतोय पतन. टीम सचिन स्मृती दहिगाव संघासाठी. सातत्याने विकेट्स येत आहेत टीम दहिगाव संघाच्या माध्यमातून.
13 या धावसंख्येवर चौथा आधार बसतोय. युवराजची कामगिरी सध्याच्या घडीला चांगली होत असताना आपल्या संघासाठी एकंदरीत विचार केला तर पहिल्या 2 चेंडूवरच्या 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर कमालीचा टप्पा आता सध्याच्या घडीला युवराजने पकडलाय, कारण 2 चेंडूवर एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये. चेंडू शिल्लक आहे 3. विजयाकरता 11 धावीची गरज. सचिन स्मृती दहिगाव संघ. फटका इथं बिगिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू समजला नाही. डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी सध्याच्या घडीला युवराजच्या माध्यमातून होते. डॉमिनेट केलं जाते दहिगाव संघाला. या षटकामध्ये विचार केला तर पहिल्या चेंडूवर 2च धावा आल्या होत्या. तदनंतर कामगिरी आता चांगली पाहायला मिळते युवराजच्या माध्यमातून. 2 बॉल 11 धावीची गरज विजयाकरता. फटका इथे बॅटची कडा घेतली आहे. शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेस करतायत. चांगलं क्षेत्ररक्षक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल ती फक्त एक सिंगल. संघाची धावसंख्या वाढेल सध्याच्या घडीला आपण पाहतोय. सचिन स्मृती दहिगाव संघ. 1 बॉल 10 धावींची गरज. औपचारिकता सध्याच्या घडीला या मॅच मध्ये आता शिल्लक दहिगाव संघासाठी. एक लीगल डिलिव्हरी आता लांबाचीवाडी संघाला या मॅच मध्ये विजय संपादित करू शकतात. शेवटचा बॉल 1 बॉल 10. शेवटचा बॉल शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक वॅकंड एरिया. शेवटच्या चेंडूवर आलाय चौकार. मात्र हा सामना आता इथे गमावला टीम सचिन स्मृती बजरंगी बॉईज दहिगाव संघाने. हार्ड अँड टफ लक आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील, नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा असतील टीम लांबाचीवाडी संघ. SR स्पोर्ट्स वडवली संघाचा कर्णधार आपण उपस्थित व्हायचंय. त्याचप्रमाणे लांबाचीवाडी संघाचा प्रतिनिधी आपण देखील यायचंय.